तिकीट तिकडे. नमस्कार, रामकृष्ण हरी. कसे आहे तुम्ही सगळे? तर आज आपल्याला बघायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मुंबई. आतमध्ये एंट्री मारली मी राजासारखी आणि आता चाललोय. चालायचं आहे आपल्याला भरपूर. आता आतमध्ये फिरायचं आहे. 2 चपात्या खाल्ल्यात, भेंडीची भाजी खाल्ली आहे. ताकद आली आता आपल्याला जरा म्युझियम फिरायला. तर आता तुम्ही माझ्यासोबत चालत राहा आणि आता आज आपण फिरूया छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम. बघूया कसा काय आहे एक्सपिरियन्स, कसं वाटतंय, काय काय भारी भारी गोष्टी आहेत आतमध्ये बघायला, तर सगळ्या बघूया. तर मंडळी, आपली एंट्री झालेली आहे. आपली एंट्री झाली आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये. 150 रुपये तिकीट आहे आतमध्ये यायचं आणि आतमध्ये आल्यावर आपण व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं करू शकतो. विचारले मी त्यांना. तर आता चला बघूया कसं काय. तर आपण एंट्री मारतो. एंट्रीच एकदम मस्त आहे, वेल ऑर्गनाइज आहे, पद्धतशीर आहे. मस्त झाडं वगैरे, झाडं मस्त मेंटेन केली तिथे, एकदम इम्प्रेसिव्ह. आतमध्ये आल्यावर आपल्याला ही मूर्ती दिसते सदाशिव देवाची, म्हणजे आपल्या शंकर भगवानांची. आणि ही आहे 10व्या शतकातली. आणि इकडे आहे आपले गौतम बुद्ध. आणि ही मूर्ती आहे इसवी सन 12व्या शतकातली. आतमध्ये आल्यावर आपल्याला अशाच भरपूर वर्षापूर्वीच्या मूर्ती आपल्याला बघायला भेटतात. चला तर आता आपण अजून बघूया आतमध्ये काय काय आहे. ही आहे नंदींची मूर्ती. 1 मिनटं, 6व्या शतकातली, काळ्या शिष्ट, शामलाजी, गुजरातमधली 6व्या शतकातली ही नंदींची मूर्ती. तर मंडळी, समोर आहे श्री विष्णूंची निद्रा अवस्थेतली मूर्ती. चला तर बघूया कुठून यांनी मूर्ती आणली आणि कधी आणली. चला, इथे माहिती दिली आहे इसवी सन 7व्या शतकातली आहे आणि ही आणली आहे कर्नाटकमधून. इसवी सन 7व्या शतकातली कर्नाटकमधून आणलेली ही मूर्ती. अजून इकडे काय आहे? अच्छा, आणि आता आहे दुर्गा मातेची फ्रेम, कागदावर जलतरंग मधुरवी शैली. अच्छा, ही वॉटर कलरची आहे दुर्गा मातेची. आणि 7व्या शतकातली आहे ब्रह्मदेवाची मूर्ती. आणि ही कुठून
आणली असेल बरं यांनी, बघूया. गुलाबी वालुशाही थोड्याशा गुढी, ही पण आहे कर्नाटकमधली आहे. चला आता पुढे. तर आता आपली एंट्री झाली आहे इथे मेन गाभाऱ्यात. इथे सेंटर आहे बघा. इथे पण बऱ्यापैकी शिल्प ठेवलेली आहेत. प्रत्येक शिल्पाच्या पुढं यांनी मस्त यांचा इतिहास लिहिला आहे. कधीचा आहे, कुठून आणला आहे, कसा ठेवला आहे, काय सगळी माहिती दिली आहे. थांबा जरा. तर हा होता इसवी सन 100 ते 199च्या दरम्यानचा. आणि हा कुठून आणला आहे तर लिबियामधून आणला आहे यांनी. आणि आता आपली एंट्री झाली आहे बुद्धिझमसाठी. एक मस्त रूम बनवली आहे आणि या रूममध्ये त्यांनी छान शिल्प ठेवली बुद्धिझमची. हे बघा, प्लास्टर कास्ट ऑफ बुद्धी ही मूर्ती आहे 1837ची. त्याच्यानंतर इकडे काय आहे, जैन ब्रॉन्झ. आणि इकडे एक मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ही आहे सम्राट अशोकाचा 9वा शिलालेख आणि इसवी सन 3 आहे. आणि हे काय, जमबुद्दीचा नकाशा, कापडावरील रंगकाम 1750. कापडावरचं रंगकाम आहे 1750. आणि इकडे काय आहे, जिना हेड, जिनशीर्ष. बरं, हे काय लावले कोपऱ्यात, जैन स्तूपाचे अवशेष, फ्रॅगमेंट्स ऑफ जैन स्तूपा. तर मला आहे ना आता एकदम कडकडून ताण लागलेली. तर इकडे आलो, डाव्या बाजूला पिण्याचे पाणी भेटले, 1 ग्लास पाणी पिलो. आता जरा ताकद भेटली आहे फिरायला. तर व्हिडिओ जरा आजचा लांबलचक होणार आहे, कारण इथे भरपूर गोष्टी फिरायला आहेत, खाली वरती उजवीकडे डावीकडे भरपूर. तर माझ्यासोबत तुम्ही चालत राहा. आणि आपण आता जाऊया गॅलरीच्या कोपऱ्यातून. गुजरातच्या 11व्या दशकातली मूर्ती आहे ही, श्री विष्णूंची. आणि 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 अंधका सुरवतपुत्री, कर्नाटक, 18वं शतक. तर आपण आता जाणार आहे वरच्या माळ्यावर, पहिल्या माळ्यावर. चला, तुम्ही पण माझ्यासोबत पायऱ्या जरा चढा, व्यायाम होईल. आणि ही गॅलरी एकदम भारी मेंटेन केली आहे, स्वच्छ आहे, बघण्यासारखी आहे. खरं तर मला फॅमिलीसोबत आलं पाहिजे होतं, पण मी आलो होतो एका दुसऱ्या कामाने आणि करतोय 3रं काम. चला, आपण आलो आता पहिल्या माळ्यावर. 20व्या शतकातले चांदीची भांडी. तर आता आपला सेक्शन आहे लघुचित्रांचा. लघुचित्रामध्ये आता आपल्या आवडीचं चित्र आहे हे वालं. हे आहे श्रीकृष्ण भगवानांचं 18व्या शतकातलं. इथे माहिती दिली आहे, कृष्ण अँड गोपीज अँड इलिस्ट्रेशन टू द भगवत पुराण. युसुफ 1718चं हे पुस्तक आहे, युसुफ जुलेखाचं.
उर्दूमध्ये आपल्याला काही कळत नाही, त्याच्यामुळे पुढं जायचं गपचूप. रागमाला 12 सम. चला, इथे काय इंडियन मिनिएचर पेंटिंग. आता इकडे पेंटिंग आहेत आणि इकडे भारतीय लघुचित्र आहेत. भारतीय लघुचित्र म्हणजे आता हे आहे लघुचित्र, मुघल चित्रशाला का दृश्य. अच्छा, हे मुघलांच्या चित्रशाळेतलं आहे. हे काय भोजपात्र, बीजबाग, पामले. बरं, इकडे काय चित्र बनाने के लिए उपयोगी विविध उपकरण तथा सामग्री, कलम. अच्छा, इकडे सगळे पेंटिंग आहेत, सगळ्या पेंटिंग आहेत. इथे मला बऱ्यापैकी 17व्या-18व्या शतकातल्या पेंटिंग दिसत आहेत. चला, आणि आता आपल्याला हुक्का दिसणार आहे. हुक्का आता आपल्याला मस्त AC रेस्टॉरंटमध्ये दिसतो. इकडे तिकडे हुक्का पार्लर दिसतात, पण जुन्या काळात पण हुक्का होता आणि तो हुक्का असा होता. हुक्क्याची पाईप आहे, त्याच्यानंतर कोळसा ठेवायला मध्ये जागा आहे. काय हुक्का, गुलाबदानी, चुस्की चुस्की पान की मसालदार पानदानी. अच्छा, पान ठेवायची पानदानी आहे. हुक्का आहे. हुक्का तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर इकडे माझ्यासारख्याच एका श्रीकृष्ण प्रेमीने श्रीकृष्णांची कपड्यावरती एक छान प्रतिकृती बनवली आहे आणि इथे त्यांची माहिती दिली आहे. विदाई त्यातलं मी थोडंसं सांगतो. जीने का अर्थ प्रेम करना है और प्रेम का अर्थ जानना है. तर कृष्णा लव सॉंग्स आर मोर श्रवा and drisha hurt and sin. तर हा सगळा पॅसेज मला श्रीकृष्णांवरती पेंटिंगचा आणि मूर्तींचा आहे. श्रीकृष्णांच्या चांगल्या चांगल्या प्रतिकृती, मूर्ती, पेंटिंग इकडे आपल्याला बघायला भेटतील. बुकलेट्स अवेलेबल फॉर सेल इन फर्स्ट फ्लोअर. आपण आता आलो आहे पेंटिंगच्या सेक्शनमध्ये. ही आहे मेडिटेशनची. त्याच्यानंतर ही आहे एक पोर्ट्रेट. महादेव विश्वनाथ धुरंधर 1867चा जन्म, त्यांनी ही बनवली पोर्ट्रेट. आता आपण पुढे जाऊया. आता पुढची एक नंबर पेंटिंग आहे. चला. अच्छा, तर ही पेंटिंग आहे ती प्रेइंग फॉर द सिक. चला आतमध्ये. हिमालयन कथा विथी. वाव, ही एवढी भारी जागा मुंबईमध्ये आणि मला माहीतच नव्हतं. संग्रहालय मंत्री बुद्ध की प्रतिमा का निर्माण. गौतम बुद्धांची प्रतिमा. चला, तुम्हाला दाखवतो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट. ओळखा भाऊ काय असेल ते. हे आहेत तिबेटचे लामा. तिबेट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा देश बुद्ध धर्माचा प्रचार करतो आणि इथे असं लिहिलं आहे की त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीचा पुनर्जन्म होतो, म्हणजे जसं आपल्यामध्ये आहे तसंच.
अच्छा, तर इकडे एक टी व्ही दिली. त्या टी व्हीमध्ये तिबेटची मुलं कशी शिकतात, ते लामा कसे बनतात, त्याच्याबद्दल त्यांनी दाखवलं आहे. हा सगळा रूम हा बुद्ध धर्माबद्दल आहे, बौद्ध धर्माबद्दल आहे. आणि तिबेटियनबद्दल थोडीफार माहिती आहे याच्यामध्ये. ओके चला. आणि इकडे एक टेलिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये दाखवलं आहे की त्यांचा प्रे कसा असतो, कसं काय करतात ते. आता या मधल्या गॅलरीत आहेत पेंटिंग. आणि असेच पेंटिंग पुढे पुढे गेल्यानंतर मुंबई 100 वर्षापूर्वी कशी होती तिचे पण पेंटिंग आहेत. इकडे आल्यावर तुम्ही 2 मिनटं तिकडे थांबा आणि बघा मुंबई 100 वर्षापूर्वी कशी होती. एलिफंटा. हे ओळखा काय असेल? एलिफंटा. एलिफंटा होतं हे. लग्न झाल्यावर गेलो होतो मी एलिफंटाला फिरायला बायकोला घेऊन एकदा. बॉम्बे 100 इयर्स अगो. मुंबईची चित्र आहेत 100 वर्षापूर्वीची. वा. ओहो. आणि हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस संग्रहालय. सॉरी मला वाटलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे, पण हा आहे आपला वास्तू संग्रहालय. आणि ही आहे मुंबईची डिझाईन. आझाद मैदान. आणि इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राइव्ह. अच्छा, तर ही रूम बंद आहे आता. त्या रूमचं काहीतरी काम चालू आहे. आणि आता आपण चाललो आहे ज्वेलरी गॅलरी, आभूषण. चला. हँडहेल्ड कॅमेरा पास. इकडे आहेत आपले चमचे. जुने पुराणे सोन्याचे आणि चांदीचे चमचे आहेत. चांदी पर सोने जमून. विजय टाटा संग्रह. JD टाटा. बसास. गुडिया. हे आहेत चायनीज ट्रॅडिशनचे पिक्चर्स आहेत. आणि आता आपण पुढे आल्यानंतर आहे चिनी मिट्टी के पात्र. चला. इकडे एवढंच आहे, बंद आहे गॅलरी. प्रेमचंद रोयचंद. चला आता परत चालूया अजून दुसऱ्या कुठल्या तरी जागेवर बघायला काय काय आहे. चला. ही आहे युरोपची गॅलरी. आणि इकडे आहे सोफा. सोफ्यावर बसायला मनाई केली आहे. त्यांना माहिती आहे माणसं थकून येतात, बसून जाणार. त्याच्यामुळे ते लिहिलं आहे की बसू नका म्हणून. तुम्ही पण आल्यावर बसू नका. आणि इकडे आहेत पेंटिंग छान छानवाल्या. आहे छोटासा मुलगा, शर्ट काढलेला, चड्डी काढलेला. आणि मनी कॉइन.
हे सगळ्या पेंटिंग्स आहेत. ओके, ही आहे छोट्या मुलीची पेंटिंग. सॉरी, जॉन कॉन्स्टेबल. वाव. जॉन कॉन्स्टेबल. इंग्लिश चित्रकारांपैकी जॉन कॉन्स्टेबल 1776 ते 1837 हे रोमॅन्टिक परंपरेने उत्कृष्ट लँडस्केप चित्रकार होते. त्यांचा जन्म 1776 साली युफोक येथील श्रीमंत गिरणी मालकाच्या कुटुंबात झाला. सर रतन टाटा कला संग्रहालय. ही आहे फ्रेंच कॅनव्हासवर ऑइल पेंटिंग. फ्रीनेइन एल्युसिसने ही बनवलेली आहे. आता आपली एंट्री झाली आहे कॉइन्सच्या सेक्शनमध्ये. व्यवहारासाठी साधारण स्वीकृत, मान्यताप्राप्त आणि केंद्रीकृत माध्यम म्हणजे पैसे, ज्याला चलन असे म्हणतात. हे चलन अधिकृतपणे जारी केलेला कायदा अथवा कागदी चलन देखील असू शकते. आपल्या गरजांचा विनिमय सुलभ करण्यासाठी मानवाने शोधलेला सर्वात उपयुक्त शोध म्हणजे चलन, ज्याचा विकास भारतामध्ये 2600 वर्षापासूनचा आहे. आहत नाणे भारतीय उपखंडातील सगळ्यात प्राचीन नाणी, 2600 वर्षापूर्वीची. त्याच्यानंतर पुढे जाऊया. मौर्य काळानंतरची नाणी ही आहेत मौर्य काळानंतरची नाणी. इंडो ग्रीक, इंडो सिथियन, इंडो पार्थियन नाणी. कुशाण नाणी. चेंजिंग फेसेस ऑफ कॉइन्स, नाण्यांचे बदलते स्वरूप. हे आहे सगळ्यात खाली जुना, त्याच्यानंतर अजून थोडा नवीन 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 होत सन 2000 मध्ये आपण पोचलो. HI व्हिक्टोरिया होते, त्यानंतर आपण इथपर्यंत पोचलो. गुप्त कालखंडातली नाणी. साऊथ इंडियन नाणी, दक्षिण भारतीय नाणी. दक्षिण भारतीय नाणी. ही वाकडी तिकडे पण दक्षिण भारतीय नाणी. दिल्ली सल्तनत, प्रांतीय सल्तनत नाणी.
अच्छा, वेट स्टँडर्ड देन अँड नाव. एक मन म्हणजे 17.3 किलोग्राम. एक शेर म्हणजे 933 ग्राम. 24 तोळा 1 बिलियन जिटाल ऑल्सो नोन ॲज अ गनी. एक मन. मुघल नाणी. काहीतरी लिहिले त्याच्यात मुघलांच्या अक्षरात. गोल्डन आहे. 17 ते 19व्या शतकातली मुघलांची नाणी. काय काय जाडजूड आहेत, काय काय एकदम बारीक आहेत. भारतातील युरोपीय व्यापारी कंपन्यांची नाणी. इंडो युरोपियन नाणी. अच्छा, ही आहेत युरोपियन लोकांची नाणी. पण याच्यात पण काय काय मिक्सअप दिसतात. अच्छा, गोवा पोर्तुगीज 1787 आरबी. इंडो ब्रिटिश. हे काय रियासतीची नाणी. रियासतीची नाणी 18वी ते 20वे शतक. हे आहेत आपल्या नोटा. बॉम्बे. बँक ऑफ मॉरिशस. पद्मभूषणे. हे आहेत पद्मभूषणे. आहेत कानातले. हे आहे कानातले, हातातले. हस्तभूषणे. इकडे आहेत आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीतले दागिने. पेंटिंग आहे लोकमान्य टिळकांची. आणि ही आहे कोहिनूर हिऱ्याची रेप्लिका. 1635 मध्ये शहाजहानकडे होती. त्याच्यानंतर ती नादिर शहाने लुटली. त्याच्यानंतर 1747 मध्ये हा हिरा घेतला. टेकन पोझिशन बाय अफगाण रूलर अहमद शाह अब्दालीने घेतला आहे. ही सगळी माहिती आहे. हे सगळं करत 1937 मध्ये सेट इन द क्राउन ऑफ एलिझाबेथ वाईफ ऑफ किंग. 1937 मध्ये आपल्या कोहिनूर हिरा इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्या मुकुटात गेला. इकडे सगळे हिऱ्यांचे रेप्लिका आहेत. ये 100 का रहा, नहीं 100 का भी नहीं था.
अच्छा अच्छा ठीक। ये इधर सोफा भी है। ये पीछे से आरबीआई ने दिया था 50 लाख। ये देखिए मैं कह रहा हूँ बंद कर सकता बना सकते हो। खुद बना सकते थे। तर हा रस्ता आपल्याला दाखवतोय बालवस्तू संग्रहालय मोफत प्रवेश, चिल्ड्रन्स म्युझियम मोफत प्रवेश. अच्छा, तिकीट तर काढली आपण 150 रुपयाची. आता मोफत प्रवेश काय, तिकीट तर काढली की. चला जाऊया आपण बालवस्तू संग्रहालय, चिल्ड्रन डिस्कवरी म्युझियम. हे काहीतरी नवीन दिसतंय, अगोदर नव्हतं वाटतं. हे नवीन आहे, ॲडिशनल एक्स्ट्रा. चला तर आपण आता काय, आपण बारके नसलं म्हणून काय झालं, मोठ्याने बघायचं नाही का. येऊया आपण एक चक्कर मारून. आपण आता माघारी चाललो आहे, कारण ते बंद आहे, अजून ओपन झालेलं नाही आहे. जेव्हा ओपन होईल तेव्हा आपण आपल्या बाळांना घेऊन यायचं आहे, पोरांना घेऊन यायचं आहे बारक्या, आणि फिरवायचं आहे. चला तर मग आता हे बंद आहे तर काय हरकत नाही, आपलं अजून एक सेक्शन आहे बघायचं बाकी आहे, प्राणी सेक्शन. ते प्राणी सेक्शन आपण आता जाऊन नजर मारू, काय भानगड आहे नक्की. तर मंडळी, आपलं झालेलं आहे आजचं फिरून. 6 वाजता बंद होतो संग्रहालय, 6ला 10 मिनटं बाकी आहेत आणि थोडंफार बघायचं बाकी आहे. असू द्या, मी परत येईल कधीतरी आपल्या फॅमिलीला घेऊन आणि बघेल. 150 रुपये तिकीट आहे, पैसे वसूल काम आहे. तुम्ही या सुट्टीच्या दिवशी मस्त कुटुंबाला घेऊन, बारकी मुलं असतील त्यांना घेऊन, आणि 2-4 तास मस्त फिरून घ्या. आतमध्ये पाण्याची सोय आहे, वॉशरूम आहे, काही अडचण नाही, आणि CST स्टेशनपासून जवळ आहे. आपल्या या संग्रहालयाला 2022मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 2 महिन्यापूर्वी 10 जानेवारी 2022ला आपल्या संग्रहालयाचा 100वा वाढदिवस होता. आणि आता वाढदिवसानिमित्त मला वाटतं यांनी अजून काय काय ॲडव्हान्स गोष्टी इकडे करायला चालू केलेल्या आहेत. लहान मुलांसाठी पण एक वस्तुसंग्रहालय चालू केलं त्याने काम, आणि ते काय अजून पूर्ण झालं नाही, तर थोड्या दिवसात ते पूर्ण होईल. आज बऱ्यापैकी फिरून झाले माझं, राहिलेल्या गोष्टी मी फिरायला परत येणार आहे. तर धन्यवाद. असे छान छान व्हिडिओ बघायला काय करायचं तुम्हाला माहीत आहे, मी काय जास्त सांगणार नाही. चला परत एकदा भेटूया पुढच्या एखाद्या आपल्या छान छान व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये. आता निघायचं मला CSTला स्टेशनला, पनवेलची ट्रेन पकडायची. चला बाय बाय.